मग देव म्हणे पडू सुता, हाची योग आम्ही विवस्वता. कथिला परी तो वार्ता, बहुता दिवसांची. तर आता पाहूया या ओवीचा अर्थ काय सांगतो. मग देव म्हणाले, अर्जुना, हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ही गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला विवेकाची गोष्ट म्हटली आहे. भगवंताने निष्काम कर्मयोग प्रथम सूर्याला सांगितला, कारण सूर्याची उत्पत्ती सर्वप्रथम झाली. सूर्यामुळे सर्व सृष्टी निर्माण झाली. सूर्य म्हणजे जगाचा नेत्र आहे, तो जगाचा आत्मा आहे. म्हणून देवाने हा योग सूर्यास प्रथम सांगितला. सूर्याने हा योग नंतर मनूला सांगितला. मनू हा युगाचा आद्यपुरुष होय. म्हणूनही सूर्याप्रमाणेच या योगाचे पालन केले. त्यामुळेच वैश्विक चक्र योग्य रीतीने फिरत राहिले. वैवस्वत मनूने सूर्यवंशाचा प्रवर्तक इक्ष्वाकू याला या तत्वज्ञानाचा उपदेश केला. इक्ष्वाकूनेही याचे पालन योग्य रीतीने केले. या योगाची श्रेष्ठ परंपरा पुढे चालूच राहिली. आपल्याकडे ऋत आणि सत्य अशा दोन संज्ञा आहेत. वैश्विक नियम दाखवणारे सत्य म्हणजे ऋत. सूर्य वैश्विक सत्य दाखवणारा आहे, म्हणून तो जगताचा आत्मा आहे. सत्वाची सांगड आपल्याला जगताशी घालता आली पाहिजे. ऋताधिष्ठित नियम रचनेला अनुसरून मनुष्य वागतो तेव्हा त्याचेही कल्याण होते आणि समाजाचेही कल्याण होते. राजा भ्रष्ट झाला की राज्यही भ्रष्ट होते. म्हणून राजाने सतत सावध व सदाचारी असले पाहिजे. स्वधर्म वा स्वकर्म आचरताना त्याने कधीही मोहित होऊ नये. अर्जुन तसा झाला, म्हणून भगवंताने या कर्मयोगाने अनादित्व त्याच्या मनावर बिंबवले. मध्यंतरीच्या काळात या कर्मयोगाचे पालन झाले नाही, त्यामुळे अनाचार अनर्थ वाढीस लागला. म्हणून हा कर्मयोग भगवंताने पुन्हा अर्जुनास सांगितला. तर आता पाहूया आपण पुढील ओवीचा अर्थ काय सांगतो. धन्यवाद. जीवनात हवं ते मिळवा, मात्र एवढं जरूर लक्षात ठेवा की तुमच्या यशाचा रस्ता हा कुणाच्या मनाला तोडून जाणारा नको. हे जीवीचे निज गुज, परी केवी राखो तुझ. जे पढियेसी तू मज, म्हणून या. हा योग म्हणजे माझ्या जीवनातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून कसा लपवून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका आहेस. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हा निष्काम कर्मयोग मी तुला सांगितला आहे. हा योग म्हणजे माझ्या जीवनातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे. तू माझा अत्यंत लाडका आहेस, मग हा मी कसा बरं लपवून ठेवू. अर्जुना, तू म्हणजे प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस, मित्रतेची जीवनकळा आहेस. तुझा आणि माझा संबंध विश्वासाचा आणि जवळचा आहे. युद्धप्रसंगी मी तुझी फसवणूक कसं बरं करेन. अर्जुन हा भगवंताचा परमभक्त व प्रिय सखा असल्यामुळेच भगवंतांनी अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगितला. कर्मयोगाचे प्राचीनत्व त्याला पटवून दिले. आचार हेच धर्माचे अधिष्ठान आहे असे त्याला सांगितले. जो कोणाचे कधीच अहित चिंतत नाही तो निर्भय असतो, सुचिंतमय असतो आणि हे त्याला सांगितले. आपल्या बाबतीतच जी गोष्ट दुसऱ्यांनी करू नये असे आपल्याला वाटते, ती गोष्ट आपल्याला अप्रिय आहे हे नित्य ध्यानात वागून आपणही दुसऱ्यांच्या बाबतीत ती गोष्ट कधीही करता कामा नये. श्रद्धावंतालाच योग रहस्य सांगावे हे भगवंताने अर्जुनास सांगितले, कारण अर्जुन श्रद्धावान होता. तो श्रद्धावान असतो तोच भक्त असतो, तोच सखा असतो. श्रीकृष्णाचे हे बोलणे अर्जुनाला पटले नसावे, कारण सूर्य व मनू तर फार प्राचीन आणि भगवंत तर आता आहेत. मग हे कसे शक्य आहे असे अर्जुनाला वाटले. तर आता पाहूया आपण पुढील ओवीचा अर्थ काय सांगतो. धन्यवाद.